नमस्कार. जनता दरबारामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत. आणि मंडळी, आता ह्या साऱ्या सकारात्मक माहितीचा फार मोठा खजिना आपल्यापाशी निर्माण झालेला आहे आणि या खजिन्याचा आपल्या सगळ्यांना खूप उपयोग होणार आहे. आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होणार आहे. त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण पाणी बचतीचे वेगवेगळे मार्ग जाणून घेतलेले होते. ते सगळे मार्ग तुम्ही योजत आहात ना? लक्षात ठेवा, आपण वाचवलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबातून कुठेतरी जीवन फुलणार आहे याची खात्री बाळगा. त्याच अनुषंगाने मंडळी, आता होळी म्हणा किंवा रंगपंचमी जवळ येऊ लागलेली आहे. पण ह्या वर्षी होळी किंवा रंगपंचमीसाठी आपलं कोणीही पाण्याचा वापर अजिबात करणार नाही. त्यामध्येही होळीसाठी जे आपण रंग वापरतो ना, ते अतिशय घातक असतात. त्याचा जीवाला अपायच होत असतो आणि हे रंग उतरवण्यासाठी पाण्याचा खूप मोठा अपव्यय होतो. पाणी वाया जातं. मंडळी, जरा खेड्यापाड्यामध्ये जाऊन बघा, पाण्याची फार मोठी टंचाई आहे. पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तिथले गावकरी खूप चिंतेत आहेत आणि पाणी मिळालं नाही म्हणून आपल्या अनेक शेतकरी बांधवांना आपलं आयुष्य संपवायला लागलेलं आहे. या साऱ्या गंभीर स्थितीचा आपण विचार करणार आहोत आणि या पुढच्या कालखंडामध्ये आपण पाणी वाचवणार आहोत आणि सगळ्यांचं जगणं सुकर करणार आहोत. अधिक माहिती जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या जनता दरबारमध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. मात्र हा भाग आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. तसं बघितलं ना मंडळी, दुष्काळाच्या झळा सर्वदूर जाणवायला लागलेल्या आहेत. पाण्याचा शोष सगळीकडे दिसत आहे आणि अशा दुष्काळी भागामध्ये मात्र काही गावांमध्ये आम्हाला वेगळं चित्र बघायला मिळालं. अशा दुष्काळी गावांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पीकही डवरलेली आम्हाला बघायला मिळाली. आणि हे सगळं घडतंय तर ह्यामागची यशोगाथा काय आहे ना, ती आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये नेमक्या कुठल्या योजनांचा सहभाग होता किंवा कुठल्या योजना यशस्वी झाल्या तेही आपण जाणून घेणार आहोत. अर्थात यशस्वी योजना म्हणल्यानंतर एकच नाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतं, जलयुक्त शिवार अभियान. मंडळी, ही जी योजना आहे ना, ही 100% यशस्वी झालेली आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे शेतकरी वर्गाला पाणी गवसलेलं आहे आणि या गवसलेल्या पाण्यावरती दुष्काळी भागामध्ये सुद्धा दुबार पिकं घेतल्याचं चित्र दिसत आहे. मॅडम, ही माझी लगभग 40 फुटाची विहीर खोदलेली. या विहिरीमध्ये ज्यावेळेस मी खोदकाम केलं त्यावेळेस मोठ्या मुश्किलनं दिवसातनं अर्धा पाऊण तास मोटर चालायची इथे. मला वाटलं की पिकं येईल का नाही येईल, शाश्वती कमी होती, फक्त पावसाळी पाणी असायचं आणि तितक्याच्यावर मी माझं पिकं घेण्याचं कार्य करायचं केव्हा इथे. परंतु जेव्हा हे नाला खोलीकरणाचं काम झालं आपलं, तर नाला खोलीकरणाच्या कारणास्तव माझ्या विहिरीचे पाण्याची पातळी वाढून गेलेली इकडे. की हे जे ओपन भाग दिसतोय, ओलसर जो भाग आहे, तिथपर्यंत रात्रभरमध्ये पूर्ण पाणी येतं इथे. आणि रात्रभरमध्ये पाणी आल्यानंतर मी सहज माझी मोटर दिवसातनं 3 ते 3.5 तास मोटर चालते सकाळी. ठीक आहे, 3-3.5 तास मोटर चालते. मी साध्या याने पाटसरीने पाणी देत नाही, कारण पाणी 3-3.5 तासात मला कमीत कमी पाण्यामध्ये मला माझा गहू वाचवायचा आहे. समोर तुम्हाला मकाई दिसतोय, बाजूला ज्वारी दिसते, त्याला सुद्धा मला वाचवायचं आहे. मी सर्व ठिबकच्या द्वारे वापर करतोय आणि मला आशा आहे की निश्चितच माझा जो गहू लावलेला एक थैली मी गहू लावलेला 40 किलोचा, यामध्ये माझा कसंही अंदाज आहे की नाही काही तर 14-15 क्विंटल तरी गहू यायला पाहिजे. सर्व म्हणजे एक शासनाचं हे जे खोलीकरणाचा खरोखर फायदा झालेला. मी म्हणतो प्रत्येक गावोगावी काय जिथेही नाले आहे तिथे खोलीकरण होणं काळाची गरज आहे. जर कधी खोलीकरण होत राहील तर निश्चितच नाल्याची खोली वाढणार आहे. नाल्याची खोली जितकी वाढेल तितकी पाण्याची पातळी आमची विहिरीची वाढणार आहे. हे सगळं अविश्वसनीय वाटतंय ना, म्हणूनच आज आपण दौरा करणार आहोत जळगाव जिल्ह्याचा. तसं पाहिलं ना तर जळगाव ह्या नावाची जर का फोड केली ना तर त्याच्यामध्ये जळ आणि गाव म्हणजे पाण्याने युक्त गाव असं जळगावची ओळख होती. पण वर्षानुवर्ष पाण्याचा उपसा झाल्यामुळे आता मात्र जलगाव म्हणजे जाणारं गाव अशी याची प्रतिमा निर्माण होते का काय असं वाटायला लागलेलं होतं. पण जलयुक्त शिवार अभियान यांच्या मदतीला आलं. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत इथे खूप कामं निर्माण झालेली आहेत किंवा खूप कामं उभी झालेली आहेत आणि त्यातून इथे पाणी गवसलेलं आहे आणि त्यामुळेच आता
जलयुक्त जळगाव असे नारा इथल्या जळगाव वासियांनी दिलेला आहे आणि त्या दृष्टीने धडाक्याने कार्यवाही इथे सुरू झालेली आहे. आमच्या जिल्हा प्रशासनचा फक्त एक उद्देश आहे की आम्ही जे आमच्या डिस्ट्रिक्टचं नाव आहे जळगाव, तर आम्ही पूर्ण जलयुक्त करू और लोकांना टंचाई राहणार नाही, पाण्याची कमी भासणार नाही और जलयुक्त जळगाव यासाठी आमचा जळगाव फेमस होणार. परंपरागत केळी उत्पादक प्रदेश अशी जळगावची ओळख आपल्याला माहितीये. मंडळी, आम्ही आता 3-4 मार्चला जळगावचा दौरा केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी चित्रीकरणही केलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी ओसाड भाग दिसला आणि बऱ्याच ठिकाणी मका, ज्वारी, गहू आणि केळीच्या फळबागाही डवरलेल्या दिसल्या. अर्थात जिथे पिकं डोलत होती तिथे जलयुक्त शिवार अभियानाची कामं झालेली होती. या राज्यामध्ये जलयुक्त शिवार आम्ही घेतलं आणि त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद राज्यामधील जनतेनेही दिला आणि ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला त्या ठिकाणी साठवणूक चांगली झाली. एकंदरीत 24 TMC पाणी या वर्षी पावसाच्या माध्यमातून साठवलं गेलं, ते जिरलं. हे पाणी जर आम्हाला बाहेर प्रत्यक्ष पैसा लावून काढायचं म्हटलं असतं तर आम्हाला 10,000 कोटीच्याही वर अधिकचा खर्च आला असता. परंतु ही योजना अत्यंत यशस्वी झाली. मतलब जलयुक्त शिवार अभियान मतलब आता आम्हाला सर्वांचे रात्री झोपताना पण हीच दिसते असं पण झालेली आहे. क्योंकि याचा रिव्ह्यू पण खूप होत आहे, याचा रिझल्ट पण खूप छान आहे. एक मतलब 3-4 महिन्यामध्ये रिझल्ट दिसते. तो लोकांना पण वाटते की आमच्या गाव पण यामध्ये आलं पाहिजे. आमच्या मागच्या वर्षीच्या 232चा उद्दिष्ट होता गावांच्या, यावर्षी 222 गाव आहे. तो लोकांची डिमांड राहते नाही आमच्या गाव पण घ्या. तो सर्व लोकांमध्ये पण जागरूकता आलेली आहे. लोक पण आमच्या इथे येत आहे की आम्ही लोकसहभागातून गाल काढण्यासाठी तयार आहे मॅडम, फक्त आपण डिझेलचे पैसे द्या, हे द्या. तो सर्व लोकांची डिमांड येण्याची सुरू झालेली आहे. मग तुम्ही कसं ते अकोमोडेट करता सगळ्यांचे? तुम्ही कसं जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करता का, काय करताय? आमचं हे आहे, आम्ही त्यांना सांगितले की आमचे जलयुक्त शिवार अभियान 5 वर्षची योजना आहे. प्रत्येक वर्षी आम्ही 250 गाव करून घेऊ. आमचे 1500 गाव आम्ही पूर्ण करू. लेकिन सर्वांना वाटतं फर्स्ट कम सर्वांना वाटतं, तर सर्व लोकांची राहते. लेकिन आम्ही त्यांना समजून सांगितले जिथे जास्त अडचण आहे. लेकिन आता आम्ही एक नवीन सुरू केलेला आहे जळगावमध्ये की जिथे जिथे त्यांना गाल काढायचे आहे तर ते अगर जलयुक्त शिवारचे विलेज नाही तरी आम्ही त्यांना डिझेलचे पैसे देत आहे, जेणेकरून लोकांना थोडासा मतलब आश्वासन झालेलं आहे, आश्वासित आहे की अगर आम्ही गाल काढण्यासाठी पैसे मागितले तर तो शासनकडून भेटणार आहे. तर त्यामध्ये आम्ही थोडासा नॉर्म शिथिल केले. जिल्हा स्तरावर आमची कमिटी डिसाईड केले. मंडळी, आमच्या या जळगावच्या दौऱ्यामध्ये आम्ही खूप गावं बघितली किंवा गावांना भेटी दिल्या, पण त्यातही पूर्णपणे टँकरवर अवलंबून असलेली आम्ही अनेक गावं बघितली. त्याच्यामधलं लोहारा हे अतिशय महत्वाचं असंच गाव आहे आणि आज लोहारामध्ये जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी घोडदौड झालेली आहे आणि म्हणूनच लोहारा पॅटर्न हे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत आता हा पॅटर्न राबवण्यात येत आहे. मुळात लोहारा हे गाव पूर्णपणे टँकरवर अवलंबून होतं, इतकं की या गावामध्ये 8 महिने टँकर चालायचे आणि ह्या टँकरचा एका दिवसाचा खर्च होता 45,000 रुपये. म्हणजे एका दिवसाचा खर्च 45,000 रुपये, असे 8 महिने इथे खर्च करायला लागत होता. इतका खर्च एकट्या गावावरती टँकरसाठी करावा लागत होता. पण आता मात्र जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत इथे खूप काम झालेलं आहे. इथे पाणी गवसलेलं आहे आणि या गवसलेल्या पाण्यावरती लोहारा गाव दुबार पिकं घेत आहे. गावाचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी घडायला लागल्यामुळे गावामध्ये एकीही निर्माण झालेली. आमच्या गावामध्ये पाण्याची टंचाई होती, शेतीला पाणी कमी अधिक प्रमाणात मिळत होतं आणि एक दुष्काळ सदृश परिस्थिती होती. गावाला टँकर चालत होते, परंतु हे जलयुक्त शिवार जी महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा झाल्यामुळे शेती शिवाराला जे पाण्याचं म्हणजे विहिरींचा जलस्तर वाढला आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला, गुरांचाही प्रश्न मिटला पाण्याचा आणि शेतीलाही पाणी मिळू लागलं आणि बऱ्याच सेक्टरवरील शेती आता गावाची ही वाढली आहे. म्हणजे बागायत तर म्हणता येणार नाही, पण बऱ्यापैकी एक चांगलं पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना एक पाणी मिळालं, पीक चांगलं काढता येतं आज. और लोहाराचे तो जसं आम्ही सांगत होते की तिथे 70 टँकर होते और आज एकही नाही आहे. और 2011-12 मध्ये आमचे 200 टँकर होते जिल्ह्यामध्ये और आज फक्त 6 टँकर आहे. ते पण जलयुक्त शिवारचे विलेज मध्ये नाही आहे.
बर 232 विलेज मध्ये एकही टँकर नाही आहे. मंडळी, हा जो लोहारा पॅटर्न आहे ना, याची यशोगाथा सविस्तरपणे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. कारण यामुळे तुमच्याही भागामध्ये हा पॅटर्न यशस्वी होऊ शकतो, आपल्या सगळ्यांना पाणी मिळू शकतो. अर्थात आजच्या भागामध्ये आपण असंच एक अतिशय छोटस गाव बघणार आहोत. आमच्या दौऱ्यादरम्यान आम्ही या गावामध्ये गेलो होतो. अतिशय रणरणट ऊन होतं, पण या रणरणट्या उन्हामध्ये सुद्धा या गावची पिकं डवरलेली होती, मस्तपणे अशी वाऱ्यावरती डोलत होती. आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण आम्हाला काय जाणवलं असेल तर या सगळ्या पिकांच्या मुळाशी ठिबक सिंचन बसवलेलं होतं. या ठिबक सिंचनसाठी तुम्हाला अनुदान मिळालं का असा प्रश्न आम्ही विचारला, तेव्हा या साऱ्या शेतकऱ्यांनी एकमुखाने सांगितलं की आम्ही अनुदान अजिबात घेतलं नाही, आम्ही स्वखर्चानी हे ठिबक सिंचन इथे बसवलेलं आहे. कारण आमच्याकडे पाणी कमी प्रमाणामध्ये आहे आणि उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ठिबक सिंचन अतिशय उपयुक्त आहे हे आम्हाला समजलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्याकडे आता जेवढं कमी पाणी आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा ठिबक सिंचनमुळे आम्ही 2 पिकं घेऊ शकतो. पहिले कमी पाणी असताना मग एकच पीक घेतलं गेलं असतं. आता पाणी आहे थोडं तर डबल पीक घेतलं. नाला खोलीकरणामुळे ह्याचं पर्क्युलेशन होतं मॅडम. काय खाली तुम्ही नाला खोलीकरणाचा तुम्हाला काय फायदा झाला? फायदा झालाय. तरी 5-6 घंट्याचं पाणी तर वाढून गेलंय तिच्यात. विहिरीला पाणी आलं का? विहिरीला पाणी आलं. बरं, आणि आता हे पीक कधी तयार होईल तुमचं? हे आता 1 महिन्यानंतर होऊन जाईल मक्काचं, हे 2 महिन्यानंतर ज्वारी होईल आणि 15-20 दिवसानंतर गहू होऊन जाईल. पण म्हणजे दुष्काळाच्या झळा आपल्याला एवढ्या बसल्या नाहीत असं म्हणू शकतो का? काय म्हणू शकतो आपण? आता सगळीकडे म्हणतात दुष्काळ आहे, पिकं गेली, पण तुमची पिकं मिळाली कारण मला वाटतं या खोलीकरणामुळे. काय म्हणते? आता जे खोली करण्यामुळे पाण्याची पातळी वाढून गेल्यानंतर आपल्याला फायदा झालाय. तर ते विहिरीत साठोबा झाल्यानंतर पाण्याची की आजूबाजूला जवळपास 25 विहिरी आहेत त्या नाल्याच्या. बरं. आणि या वर्षांपर्यंत स्थिती असताना सुद्धा की जे की एक पीक निघणं मुश्किल होतं, पण या नाला खुलीकरणामुळे पाण्याचं पर्क्युलेशन होऊन पाण्याची पातळी वाढली. आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे जे की दुबार पीक सुद्धा, जे की कपाशीचं पहिलं पीक घेतल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यानं दुसरं पीक घेऊन आज घडला. ही पीक तुमच्या समोर आहे. पीक सुद्धा चांगल्या प्रकारे आहे, शेतकरी सुद्धा समाधानी आहेत, उत्पन्नामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ झाली. मंडळी, हे गाव आहे जामनेर तालुक्यातलं वाकोद. शेतीसाठी पाणी बचतीचे मार्ग अनुसरणारं हे गाव आहे वाकोद. पाणी बचतीचे संस्कार इथल्या साऱ्या जणांवर उपजतच आहेत. कारण माहितीये, कारण हे गाव आहे स्वर्गीय भंवरलाल जैन यांचं. जगभरामध्ये सुप्रसिद्ध असलेले उद्योगपती भंवरलाल जैन. ठिबक सिंचन म्हणजेच भंवरलाल जैन. आणि म्हणूनच जळगाव जिल्ह्यामध्ये केळीच्या बागा फुलल्या. आणि मंडळी, ठिबक सिंचन ही काळाची गरज आहे हे लक्षात घ्या आणि आपापल्या शेतामध्ये ठिबक सिंचन घ्या. त्यासाठी शासनाची योजना आहे आणि भरपूर अनुदानही मिळतं. शासनाच्या योजनेतून सुद्धा ठिबक अनुदानावर दिलं जातं. पण या परिसरामध्ये शेतकरी हा सुज्ञ आहे. प्रत्येक जरी के नॉन ISI सुद्धा ठिबक वापरून किंवा शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता सुद्धा काही शेतकरी किंवा काही लाभार्थी असे आहेत की जे की खर्चानं नॉन ISI ठिबक आपल्या शेतावर आणतात. आणि जे काही पाणी आहे तर पाण्याचा जास्तीत जास्त वापर चांगल्या प्रकारे कसं करता येईल किंवा पिकाला ती कार्यक्षम कसं वापरता येईल आणि जास्तीत जास्त उत्पादन आपलं कसं वाढवता येईल किंवा पीक परिस्थिती जी आहे ती कसं बदलवता येईल, कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे पिकाचे नियोजन कसं करता येईल पाण्यावर. तर या प्रकार सुद्धा काम या वाकोद गावामध्ये ह्या सुज्ञ शेतकऱ्यामार्फत केलं जातं. जळगाव जिल्हा हा पूर्ण देशामध्ये ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करण्यामध्ये 1 नंबर आहे. कारण की या ठिकाणी मेजर कॅश क्रॉप जे आहे ते केळी आहे आणि आता कॉटनकडे, कापूस या पिकाकडे शेतकरी वळत आहेत. कापूस या पिकासाठी सुद्धा शेतकरी प्री मान्सून कॉटन लागवड करताना अगोदर ठिबक शेतामध्ये अंतरतो आणि त्या अंतर कापूस या पिकाची लागवड करतात. आणि आता हे क्षेत्र जवळपास जळगाव जिल्ह्याचं एकूण जे आमचं खरीपाचं 7.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी जवळपास 4.5 लाख हेक्टर क्षेत्र आमचं कापूस या पिकाखाली असतं. आणि त्यामध्ये ठिबकद्वारे कापूस उत्पादन घेणारं क्षेत्र जे आहे ते जवळपास दरवर्षी 50,000 ते 60,000 हेक्टर असतं. मंडळी, या वाकोद गावामध्ये प्रचंड मोठा असा पाझर तलाव आहे जो 1980 सालीच बांधलेला आहे. पण कालौघामध्ये तो पूर्णपणे गाळाने भरून गेलेला आहे. मुळात या तलावाची साठवण क्षमता 538 TCM होती. ती आता या साऱ्या गाळामुळे फक्त 15 TCM इतकीच राहिलेली आहे.
आणि आता डिसेंबर महिन्यापासून ह्या तलावाच्या खोलीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. हा इथला गाळ शेतकरी उचलून आपल्या शेतामध्ये पसरतली आहे. हे शासकीय यंत्राच्या माध्यमातून इथं यंत्राचा गाळ काढला जातो आणि जे काही शेतकरी आहे इथं उभे ते त्यांच्या शेतामध्ये नेऊन तो गाळ घेऊन जातात. म्हणजे लोकसभा भागामधून अतिशय कमी खर्चामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम इथं होत आहे. जलयुक्त शिवार अभियानातल्या या तलावाच्या खोलीकरणाच्या कामामुळे हे सारे शेतकरी खूप खुश आहेत. शासनाचा हा जो उपक्रम आहे हा खरं एक स्तुतीलायक उपक्रम असा आहे. शासन एकतर्फे कमी खर्चात स्वतः शासनाचे एकच उपक्रम, बाबांनो आम्ही जेसीबीने जे बी काही आहे त्याने तुम्ही गाळ आम्ही भरून देतो, फक्त तुमचं ट्रॅक्टर आणा आणि तुम्ही वाहून न्या. आज जर खताचं जर कधी साधं शेतामध्ये एक ट्राली जर खत टाकायचा विचार केला शेणखत, त्या खताला कमीत कमी 1,500 रुपये एका ट्रालीला खर्च येतोय. 3,000 रुपयापर्यंत 1,500 2,000 लगभग एका ट्रालीला खर्च येतो. आणि जे खताचंही काम लगभग या गाळानं होऊन जातं, काळा गाळा असल्या कारणास्तव. आणि याला फक्त काही नाही, जेमतेम मोठ्या मुश्किलने 150 रुपयापर्यंत खर्च येतो आमच्या शेतात. फक्त 150 रुपये. काय भरायचं तर खर्च नाहीच आहे. शासनाचा उपक्रम असल्या मी म्हणतो जर असा जागोजागी हजर उपक्रम प्रत्येक जिथे गाळ आहे जर शेतकऱ्यांसाठी राबवला गेला तर खरोखर शेतकऱ्यासाठी एक प्रेरणादायक आणि एक आनंददायक कार्य होऊ शकतं शासनाचं. अजून या वाकोदमध्ये पूर्वीही काही बंधारे बांधण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. तसंच नाल्यांचं खोलीकरणही करण्यात येत आहे. त्यामुळे इथली साठवण क्षमता नक्कीच वाढणार आहे. जामनेर तालुक्यामध्ये एकूण 156 गावं आहेत. त्यापैकी 14-15 मध्ये एकूण 58 गावांची निवड झाली प्रथम टप्प्यात. त्यात या वाकोद गावाचा समावेश आहे. तालुक्यामध्ये अशा प्रकारची नाला खोलीकरण कामं ही 213 जलयुक्त शिवार अभियानाच्या 58 गावामध्ये पूर्ण करण्यात आली. त्याच्या व्यतिरिक्त आमचा तालुका जो आहे हा अवर्षण प्रवण असून दरवर्षी 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी आणि पाण्याची टंचाई असणारा असल्यामुळे याच्यामध्ये वाघूर गाळ नियंत्रण कार्यक्रम या तालुक्यामध्ये आहे. त्या माध्यमातून या गावांच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही 85 बंधारे पूर्ण केले. असे 300 बंधारे नाला खोलीकरण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नाला खोलीकरणाची कामं जामनेर तालुक्यामध्ये पूर्ण झालेली आहे. मंडळी, ही जलयुक्त शिवार अभियानामधली ही जी कामं आहेत ना, ही कामं करण्यासाठी पूर्वी शेतकरी आपली जमीन द्यायला अजिबात तयार नव्हते. पण 2014-15 सालामध्ये जी कामं झाली या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत त्या कामांमुळे जो काय पाऊस पडला तो इथे साठला. त्यामुळे या साऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं. हे सगळं ह्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनी बघितलं आणि मग आता मात्र वाकोद गावामध्ये आपापल्या शेतापाशी नाला घ्या किंवा खोलीकरणाची कामं करा यासाठीची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेली आहे. वाकोद गावचा सरपंच असल्यामुळे नाला खोलीकरणाच्या कृषी बरोबर आमच्याकडे जो प्रोग्राम आला, साधारण कृषी सहाय्यक आमच्याकडे आले की आपल्याला अशा संबंधित नाला खोलीकरण करायचं आहे. संबंधित आम्ही नाला खोलीकरणासाठी शेतकऱ्याच्या बांधावर आलो तर शेतकरी बांधावर माती टाकायला नकार देत होते. त्याच्यामुळे आम्हाला काही फायदा होणार नाही. तुम्ही लोक काहीतरी विचित्र काम करून जाणार, पाणी आमच्या शेतात घुसणार, त्यामुळे आम्हाला त्रास होणार. एकंदरीत अशी परिस्थिती असताना लोकांना विश्वासात घेऊन की याच्यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे, याच्यातून आपल्या शेतीसाठी काही तोट्याचं नाही आहे, पाणी जिरणार आहे, मुबलक पाणी जमीन जिरल्यामुळे जमिनी पाण्याची लेवल आपली वाढणार आहे आणि आजचा रिझल्ट शेतकऱ्यांना दिसून येतोय. पटलंय. मंडळी, मध्यंतरी अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तशी ह्याही भागामध्ये झाली, पण ह्या अवकाळी पावसाचा आम्हाला फायदाच झाला असं ह्या इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं. कारण जलयुक्तमुळे जी इथे कामं उभी राहिलेली आहेत या सगळ्या नाल्या खड्ड्यांमध्ये हे अवकाळी पावसाचं पाणी साठलं आणि या साठलेल्या पाण्यामुळे पुढचा जो पाऊस येईल जुलैपर्यंत म्हणा किंवा 2-3 महिने आमच्या साऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे असं या साऱ्यांनी सांगितलं. आज इथे आपण हे जे नाला खोलीकरणाचं काम बघतोय ना, ह्या कामामुळे ह्याच्या सभोवतालच्या 25 विहिरींना पाणी आलेलं आहे. 25 विहिरींना पाणी आहे. कारण अगोदर पाणी कमी होतं, पण या नाला खोलीकरण झाल्यामुळे सुरुवातीला जे अवकाळी पाऊस झाला त्या पावसामुळे त्यांच्यावर इफेक्ट झाला. त्याच वेळेस विहिरी भरल्या होत्या. म्हणजे शेतकरी सुखी तर जग सुखी असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकरी सुखी राहील तर सर्व सुखी आहे. कारण बेसिक जे शेतकरी आम्ही मुख्य आहे. मंडळी, आपल्या या जलयुक्त शिवार अभियानाची थोरवी सांगावी तितकी थोडी आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीच्या आपण पाऊसची टक्केवारी बघितली तर फक्त 61% पाऊस झाला और जळगाव डेडिकेटेड रेनफेड एरिया आहे और इथे पाऊस नाही झाला त्यामुळे आम्हाला मोठ्या अडचण आलेली आहे. गिरणामध्ये पाण्याची पातळी आता 3% वर आलेली आहे और जो सर्व मोठे धरण आहे लेकिन आमच्या इथे वाघूर धरण हतनूर धरणमध्ये पाणी आहे त्यासाठी अडचण नाही आहे और आम्ही प्रत्येक तालुका वाईज गाव वाईज नियोजन केलेलं आहे और जास्त अडचण येणार नाही. लेकिन सर्वांना माहित आहे यावर्षी टंचाई आहे लेकिन आम्ही एक एक गाव वाईज नियोजन करून आराखडा राबवणं सुरू केलेला आहे टंचाईच्या. जिथे विंधन विहीर गरज आहे त्यांना विंधन विहीर, विहीर खोलीकरण, विहीर पुनर्भरण, त्याच्यानंतर आता आम्ही ते सर्व प्रकारचे TPWS सर्व मंजूर सुरू केलेलं आहे. तो नक्की लोकांना फायदा होईल त्याचा. सर्व लोकांना नम्र आवाहन आहे की गावातील प्रत्येक माणसानं या योजनेमध्ये सहभागी व्हावं. पडणारं पाणी हक्काचं पाणी आहे, पावसाचं पाणी आहे, ते गावाच्या मालकीचं पाणी आहे. त्याचं साठवणूक करणं हे तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. जमिनीमध्ये मुरवणं हे पण आपलं कर्तव्य आहे. त्याबरोबर पाण्याचा चांगला वापर करणं हे सुद्धा गावानं शिकलं पाहिजे आणि त्यासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून गावातील सर्व लोकांनी एकत्र यावं आणि स्वतःचं गाव आहे ते गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्याच्या या प्रयत्नामध्ये सहभागी व्हावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. लोकांनी सरकारमध्ये जो विश्वास दाखवला ही सगळ्यात महत्वाची या योजनेची ताकद आहे. 350 कोटी रुपये आम्हाला लोकांनी सहभाग म्हणून याच्यामध्ये दिले आणि आम्ही केवळ 1400 कोटीमध्ये आम्ही 6500 गावं ही दुष्काळमुक्त करण्याची सुरुवात केली आणि 1.5 लाख कामं आज महाराष्ट्रामध्ये आमच्या या योजनेतून उभी राहील. जलयुक्त शिवार अभियानाच्या नावाने चांग भलं. मंडळी, आता येणाऱ्या मृग नक्षत्राच्या मुहूर्तानंतर जो पाऊस पडेल ना त्या पावसाचा थेंब थेंब मग तो कितीही पडो, कमी पडो, जास्त पडो, पण या पावसाचा थेंब थेंब साठवण्याच्या दृष्टीने आपण सारेजण सज्ज आहोत. जलयुक्त शिवार मध्ये जे काय काम उभं राहिलेलं आहे ना या साऱ्या कामामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये पडणारा पाऊस आपण साठवणार आहोत आणि भविष्यामध्ये आपल्याला पाण्याची ददात अजिबात भासणार नाही. अर्थात आता हे जे पाणी मिळणार आहे ना त्याचा वापर आपण योग्य पद्धतीने करणार आहोत अशी जलप्रतिज्ञा आपण साऱ्यांनी करण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. हे तुम्ही जाणून घ्या आणि त्याच्यावरून आमच्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर मंडळी आपली वेबसाईट आहे, वेबसाईटचा ऍड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुक वरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे कारण याच्यावरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. तुमच्या काही सूचना, कमेंट असतील किंवा तुमच्याकडे काही माहिती असेल ना तर ती तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पाठवू शकता. जनता दरबार भाग 1 हे पुस्तक आपण तयार केलेलं आहे, त्याची माहिती या पेजवरती आम्ही दिलेली असेल, तेही तुम्ही जाणून घ्या. फेसबुक वरती जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुक वरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. मंडळी, युट्यूब वरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे. त्याचा ऍड्रेस आहे janatadarbar.zd चॅनल. असं तुम्ही टाईप करा आणि 166च्या वर आपले एपिसोड आपण लोड केलेले आहेत. त्याचा तुम्ही आनंद घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनी आपण नक्की लावायला पाहिजे कारण त्या वेळेला असतो आपला जनता दरबार सह्याद्री वाहिनीवर. रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरती जनता दरबार. जनता दरबार मधली ही जी सगळी माहिती आहे ना ही अतिशय उपयुक्त आहे, विश्वासार्ह आहे आणि वैविध्यपूर्ण आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होणार आहे. मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपले कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील या साऱ्यांना जनता दरबारमध्ये सामील व्हायला सांगा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.